बातमी आहे बिलेटेड कंडोलन्सेसची। ज्या इराणबरोबर भारताचे इतक्या वर्षांपासूनचे इकॉनॉमिक, स्ट्रॅटेजिक, कल्चरल क्लोज टाईज आहेत, त्या इराणच्या आयातुल्ला खमेनेई यांची हत्या झाली। त्याला आता 4 दिवस उलटले आणि त्यानंतर आता भारताचा यावरचा एक ऑफिशियल रिस्पॉन्स समोर येतोय। गुरुवारी म्हणजे 5 तारखेला भारताचे फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिस्री अखेरीस इराणियन एम्बसीमध्ये गेले आणि अधिकृत श्रद्धांजली अर्पण केली। भारताची या युद्धात न्यूट्रल भूमिका असावी की कोणाच्या बाजूने भूमिका असावी हा तर खूप नंतरचा मुद्दा आहे, पण ज्या इराण बरोबर इतके क्लोज ट्रेड टाईज आहेत, अनेक इन्सिडेंसेस असे जिथे भारत आणि इराण एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, अमेरिकेला विरोध करत वेळप्रसंगी पाठीशी उभे राहिले, ते इन्सिडेंसेस मी तुम्हाला या व्हिडिओत पुढे सांगणारच आहे। त्या इराणमध्ये अमेरिकेने आणि इस्रायलने युद्ध सुरू केल्यानंतर 160 पेक्षा जास्त शाळेतल्या मुली मेल्या। इराणचा लीडर आयातुल्ला खमेनीची हत्या झाली। या दोन्हीपैकी एकाही घटनेवर भारताने आत्तापर्यंत काही प्रतिक्रिया दिली नाही। प्रतिक्रिया सोडा, ती घटना एक्नॉलेज, त्याची दखलही घेतलेली नाहीये। 28 फेब्रुवारी ते 4 मार्च या काळात भारत सरकारचा हा सायलेन्स प्रॉमिनेंटली दिसत होता। अपोजिशन प्रेशर वाढलेलं होतं आणि इराणवर बोलणं टाळून आणि इस्रायलच्या पीएमला पहिला फोन करून पीएम मोदी यांनी खरं तर एक बाजू निश्चित घेतलेली आहे अशा बातम्या यायला लागल्या। मागच्या 24 तासात हे युद्ध नेटोच्या बॉर्डरपर्यंत आणि भारताच्या दाराशी आलंय। इराणची युद्धनौका भारताची गेस्ट होती। भारतात विशाखापट्टणम इथे इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू मिलान 2026 साठी आली होती। इकडे प्रॅक्टिस केली होती भारतात आणि पुन्हा ती इराणला जात होती, तेव्हा अमेरिकेने हल्ला केलाय। श्रीलंकेजवळ टॉर्पिडो चालवून ती बुडवली, म्हणजे भारताच्या पाहुण्याला अमेरिकेने उडवलंय। इन जिओपॉलिटिक्स ओशन डिसाइड्स पॉवर आणि ही पॉवर अमेरिकेने इंडियन ओशन मध्ये दाखवली। या शिप मधला जवळजवळ 30 पेक्षा जास्त जणांना श्रीलंकन नेव्हीने वाचवलंय, पण 87 जण अमेरिकेने तिथेच मारली। अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एक असा पाण्यातनं हल्ला केला असं अमेरिका फार अभिमानाने सांगतेय। The first sinking of an enemy ship by a torpedo since World War II. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनी सुद्धा असंच जहाज बुडवायची आणि त्यातल्या लोकांना बंदी करायची। अमेरिकेने आता जहाजं बुडवली आहेत आणि लोकांना मारलंय। एक न्यू लो लेवल अमेरिका दिवसेंदिवस सेट करते। तर जी युद्धनौका भारताची गेस्ट होती ती परत जाताना अमेरिकेने उडवली। आता तरी भारताने काहीतरी ठोस स्टँड घ्यावा असं प्रेशर इंटरनली ऑपोजिशन भरपूर वाढवतच होतं। आयातुल्ला अली खमेनेई यांची हत्या होऊन 4 दिवस लोटलेले होते आणि मग भारताचा फर्स्ट रिस्पॉन्स एका डिप्लोमॅटिक प्रोटोकॉल मधून आलाय। खमेनेईंना भारताने श्रद्धांजली वाहिली आहे। खमेनेईंची रिजीम कशी होती, त्यामध्ये स्त्रियांना कशी वागणूक मिळत होती, हा एक वेगळा मुद्दा आहे, पण तरी सुद्धा इराण बरोबर भारताने ट्रेड कधीच थांबवला नाही ना। 2016 मध्ये तेहरान व्हिजिटमध्ये नरेंद्र मोदी यांनी खमेनेईंची भेट नाकारली, तेव्हा ते त्यांना भेटलेच। भारताने इराणला, इराणच्या सरकारला, खमेनेई यांच्या पोझिशनला त्या सरकारमधल्या हे नेहमीच एक्नॉलेज केलेलं आहे। इराणची बाजू वेगवेगळ्या ओकेजन्सला घेतलेली आहे आणि म्हणून त्यांच्या हत्येनंतर भारताने ती एक्नॉलेज पण न करणं, उलट फक्त इस्रायल आणि यूएईला फोन करणं, हे नॉट टेकिंग स्टँड इज इटसेल्फ अ स्टँड अशा पद्धतीने पाहिलं गेलं। आता भारताच्या डिप्लोमॅटिक प्रोटोकॉलची बातमी जशी काही तासांपूर्वीच आली आहे, तसं काही तासांपूर्वीच अजून एक बातमी आली आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून। हा एक छोटा नॅरो चेक पॉइंट आहे, पण इकडे गडबड झाली ना, काही जहाजं थांबली इकडे, तर भारतासकट अनेक देशांना तेलच मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल एवढी ताकद या एवढूशा वाटणाऱ्या जागेमध्ये आहे। पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान यांना जोडणारा एक अरुंद समुद्री मार्ग आहे हा। जगातला 20% ऑइल गॅस ट्रान्सपोर्ट इथून होतो। इराणची बॉर्डर इथे आहे। आता हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ इराणने ऑफिशियली अजून बंद केला नाहीये, पण IRGC म्हणजे इराणचे जे गार्ड्स आहेत त्यांनी हा टेक ओव्हर केलेला आहे। ग्लोबल ऑइल सप्लाय चेनवर जबरदस्त प्रेशर आलंय। सगळ्या ऑइल शिप्स तिथे अँकर टाकून अडकून पडल्या आहेत। भारतात येणाऱ्या शिप्सही तिथे आहेत। भारतात तिथून तेलाची जहाजं येतात, खूप मोठ्या प्रमाणावर येतात आणि ती तिथे अडकल्यामुळे भारताची डोकेदुखी वाढलेली आहे। इराणने या आठवड्याच्या सुरुवातीला असं सांगितलं की तिथून फक्त चायनीज ऑइल शिप्सच जाऊ शकतात। का फक्त चायनालाच एंट्री? तर इराणचं असं म्हणणं आहे की चीनने तेहरानला जो पाठिंबा दिलेला आहे या युद्धादरम्यान, त्याचा आभार मानण्यासाठीची ही मूव्ह आहे। म्हणजे खरं तर चीनने इराणला असा दम देऊन ठेवला होता की काही झालं तरी आमच्या शिप्सना हात नाही लावला पाहिजे, ही गोष्ट वेगळी, आणि इराणनेही हुकचूक केलं नाही, पण भारताची डोकेदुखी या सगळ्यात वाढलेली होतीच ना। आता काही तासांपूर्वी अशी बातमी येते की IRGCने असं म्हटलंय की इथून फक्त अमेरिकन, इस्रायल आणि युरोपियन देशांना जाणाऱ्या शिप्स जाणार नाहीत, त्या पास होणार नाहीत। याचा दुसरा अर्थ असाही होतो की एक प्रकारे भारतीय शिप्स या चेकपॉइंट्समधून ट्रॅव्हल करू शकतील अशी आशा वाढलेली आहे। एका बातमीत असंही लिहिलंय की IRGCने असं म्हटलंय
की इथून अमेरिका, इस्रायल आणि युरोपियन देश आणि त्यांचे सपोर्टर्स या सगळ्यांच्या शिप्सवर मिलिटरी ॲक्शन होईल जर त्यांनी पास इकडून होण्याचा प्रयत्न केला तर. हे बघा, लक्षात घ्या, अजून याची क्लॅरिटी यायची आहे. या खूप डेव्हलपिंग स्टोरीज आहेत. दर तासाला तिकडची सिच्युएशन बदलतीये. पुढच्या काही तासांमध्ये तिथे काय होईल, खरंच भारताच्या शिप्स तिथून येऊ शकतील का, हे कळेलच. पण अमेरिका आणि इस्रायल याचा मित्र असलेल्या भारताची पोझिशन इराण कसं पाहतो या युद्धात हे पाहणं महत्त्वाचं असेल. 4 दिवसांनी इराणला डिप्लोमॅटिक प्रोटोकॉलमधून बिलेटेड कंडोलन्सेस दिल्या गेल्या आहेत. आपला ओल्ड अलाय म्हणून इराण चीनसारखीच भारताची जहाजं आता सोडतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता हे सगळं घडत असताना मागच्या काही तासातली अजून एक बातमी मी तुम्हाला सांगते. या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून भारताच्या बंदराला जहाजं लागतील तेव्हा लागतील, पण रशियाचं क्रूड ऑइल घेऊन निघालेली जहाजं भारताच्या बंदराला आता लागणार आहेत. येस, तोच रशिया ज्याचं ऑइल घेणं कमी करणार अशी कमिटमेंट पीएम मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्पला दिली आहे. हे डोनाल्ड ट्रम्पनी जगभर सांगितलेलं आहे. शिप ट्रॅकिंग डेटानुसार पूर्व आशियाकडे जाण्यासाठी निघालेल्या रशियाच्या क्रूड ऑइल शिप्सनं मार्ग त्याचा बदललेला आहे आणि ते आता भारताकडे वळलेले आहेत. या टँकर्समध्ये सुमारे 14 लाख बॅरल तेल आहे. ते भारतीय बंदरांवर उतरवलं जाणार आहे. आता अमेरिकेला दिलेल्या कमिटमेंटनुसार मागच्या काही महिन्यात रशियाकडून तेल खरेदी कमी झाली आहे आणि या काही तासांपूर्वी घडलेल्या गोष्टीची ट्रम्पकडून कधीही रिॲक्शन येऊ शकते. आता अजून एक गोष्ट सांगते स्पेनच्या स्पाईंची. इराण विरुद्धच्या या युद्धामध्ये स्पेननं म्हटलं नो टू वॉर. येस, अमेरिकेला म्हटलं स्पेननं नो टू वॉर. अमेरिकेच्या ऑपरेशन एपिक फ्युरीसाठी बेस देणार नाही असं स्पेननं डायरेक्ट अमेरिकेला म्हटलंय. मग काय, ट्रम्पच्या धमक्या सुरू झाल्या. ट्रेड बंद करा, टेरिफची धमकी, स्पेनला न विचारता आम्ही तिथले बेस वापरू, व्हॉट नॉट. लक्षात घ्या, या युद्धामध्ये अमेरिकेचं ऐकणार नाही असं जो देश जाहीर करतो त्याच्यावर बऱ्याच ॲग्रेसिव्ह रिॲक्शन्स ट्रम्पच्या येतात. फक्त स्पेनचं काय घेऊन बसलात. UK सारखा देश, त्यांनी अमेरिकेला सांगितलं की आम्ही तुम्हाला काहीही मदत करणार नाही. इनिशियली हे सांगितलं की असं आकाशातून बॉम्ब टाकून रिजिम चेंज म्हणजे राजवट बदल करण्यावर ब्रिटनचा विश्वास नाही. आता ब्रिटन डिफेन्सिव्ह ॲक्शनमध्ये आला या युद्धामध्ये, पण त्याचं कारण आहे बहारीनमध्ये एका ब्रिटिश बेसजवळ मिसाईल पडलं आणि सायप्रसमधल्या रॅफ ॲक्रोटरी या बेसवर ड्रोन हल्ला झाला. पण हा ड्रोन हल्ला खरंच इराणनं केला होता की ब्रिटन अमेरिकेचं ऐकत नाही म्हणून कुणीतरी फॉल्स फ्लॅग दिला होता असं आता विचारायला लागेल. कारण सायप्रस बेसवरचा ड्रोन हल्ला इराणनं लॉन्च केलेलाच नव्हता असं स्वतः UKच म्हणतंय. बॅक टू द पॉईंट. आता जेव्हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून भारताची जहाजं सुटू शकतील का अशी आशा वाढली आहे किंवा रशियाची तेल जहाजं आता भारताकडे वळली आहेत अशा बातम्या यायला लागल्या आहेत, अशा वेळेला दोस्त ट्रम्पच्या ट्विटवर नजर ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की भारत इराण संबंधांचं एक असं सत्य आहे जे आपण नाकारू शकत नाही. 5 इन्सिडेन्सेस मी तुम्हाला सांगते आणि हा व्हिडिओ थांबवते. जेव्हा भारत आणि इराणनं वेळ प्रसंगी अमेरिकेला बायपास करून सुद्धा एकमेकांच्या बाजूनं भूमिका घेतलेली आहे. 1994चा काश्मीरचा मुद्दा बघा. साल होतं 1994. पाकिस्ताननं अमेरिकेच्या छुप्या पाठिंब्यानं UN मध्ये काश्मीरवरून भारताला घेरलं होतं. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनला वेस्टर्न नेशन्सचा पाठिंबा होता आणि ते एक ठराव मांडणार होते युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कमिशनमध्ये. भारत काश्मीरमध्ये ह्युमन राईट व्हायोलेशन करतोय असं त्यांचं म्हणणं होतं. आता हा ठराव जर पास झाला असता तर तो UN सिक्युरिटी काउन्सिलकडे गेला असता, जिथे या सगळ्या वेस्टर्न कंट्रीजनी भारतावर इकॉनॉमिक सँक्शन्स टाकले असते. OICच्या या प्रस्तावाला त्यावेळेला इराणनं विरोध केला आणि तो प्रस्ताव अजिबात पास झाला नाही आणि भारताचा त्यावेळेला मोठा डिप्लोमॅटिक विजय झाला. दुसरं उदाहरण 2005ची गोष्ट आहे. अमेरिकेचं एक प्रेशर पण तेव्हा भारतावर होतं. भारतानं हे प्रेशर हँडल करत सुद्धा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना आपल्या रिपब्लिक डेचे गेस्ट म्हणून बोलवलं होतं. आता कसं होतं, खूप जणांना 2014च्या आधीचं काही बरं सांगितलं ना की मळमळतं. तर आता हे तुमच्यासाठी 2018ची गोष्ट आहे. ट्रम्प सरकारनं इराणकडून तेल घेण्यावर बंदी घातली होती, पण भारतानं बराच काळ रुपी रियाल पेमेंट सिस्टीम वापरून इराणकडून तेल घेणं सुरू ठेवलं होतं. एक स्ट्रॉंग भूमिका घेतली होती. भारतानं स्पष्ट केलं होतं की आम्ही फक्त UNचेच नियम मानतो, अमेरिकेचे वैयक्तिक निर्बंध मानत नाही. चौथं उदाहरण सांगते चाबहार बंदरचं. पाकिस्तानला वळसा घालून अफगाणिस्तानला जाण्यासाठी भारतानं इराणमधल्या चाबहार पोर्टमध्ये इन्व्हेस्ट केलं
अमेरिकेनं खूप दबाव आणला तरी भारताने या प्रोजेक्टसाठी अमेरिकेकडनं एक स्पेशल सवलत म्हणजे वेवर मिळवून घेतली आणि इराणसोबतची ही पार्टनरशिप कायम ठेवली. पुढचं उदाहरण अगदी आत्ताच आहे 2026 मधलं, जेव्हा 2026 मध्ये इराणमध्ये प्रोटेस्ट सुरू झाले, ते ज्या पद्धतीनं दाबले जात होते त्यावरनं या वेस्टर्न कंट्रीजनी इराणला ह्युमन राईट्सच्या मुद्द्यांवरनं घेतलं. त्यावेळेला भारतानं इराणच्या विरोधात मतदान करायला नकार दिला. सो अशी खूप उदाहरणं देता येतील. खरं तर भारताबरोबरचे इराणचे रिलेशन अनेकदा स्वीट अँड सावर राहिलेले आहेत, पण अनुल्लेखानं मारणं हे काही कळत नाही. म्हणजे इराणवर हल्ला झाल्यानंतर युद्ध सुरू होऊन 4 दिवसांपर्यंत भारतानं ऑफिशियली काहीही दखल न घेणं यातच एक खूप मोठा मेसेज आहे असं तुम्हाला वाटतं का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.